लक्षण दिसना की तसं. उलट आता मला तर असं वाटायला लागलं की आता त्या काय त्यांची इच्छाच दिसत नाही आता परत घराकडे इकडे यायची. तसं असतं तर तुला फॅक्टरीत भेटायला आली नसती ती. तर हा, ती स्वतःहून तुला भेटायला आली आणि तू काय केलंस? भांडलास तिच्याशी. भांडू नाही तर काय काय आरती ओळख काय त्यांचा तो मित्र होता त्यांच्या संग त्याला बघून डोसक्याची शिर उठली माझ्या. अरे हेच, अरे असं दुसऱ्या कोणावरून तरी आपलं डोसकं फिरवून घ्यायचं नसतं. तू तिच्यावर चिडलास, हे चुकलंच बघ तुझं. हा बरं ठीक आहे चल ते माझं चुकलं, पण त्यांनी जे केलं ते चुकलं नाही. त्यांनी आई साहेबांविरुद्ध कंप्लेंट दिली पोलीस स्टेशन मध्ये, ते चुकलं नाही. त्या गोष्टीसाठी मी त्यासनी माफ करू शकत नाही. ते पाऊल त्यांनी नाही उचलायला पाहिजे होतं. अरे हो हो, शांत हो. किती चिडतोयस बघ. बस बस ये बस. शांत हो, शांत. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, तू जसं रागाच्या भरात काय काय केलं असेल ना, तसं तिनं बी केलं असेल. तसा मला बी तिचा राग आला आहे. ती मला भेटली का नाही, तिला विचारणार आहे तू असं का केलंस म्हणून. मला सांग, आता समद्यानेच असा रागराग केला, ती हे कोडं कसं सुटायचं? हा, तू असा रागावून इथं एकटा राहणार, ती तिथं एकटी राहणार. अरे सुखी संसाराची स्वप्न रंगवलीस नव, मग ती कशी पूर्ण होणार तुझी बायको बरोबर नसल्यावर? सांग की. अगं त्यासाठी तर गेलतो. मला कळतंय ग, मला वाटतंयच की मास्तरीन बाईशिवाय काय अर्थच नाही जगण्यात कशालाच. म्हणताना गेलतो, म्हणजे त्यांच्या बाबासनी तरी भेटावं, निदान काय आहे त्यांच्या मनात जाणून तरी घ्यावं. कळलं, खरं कळलं सगळं त्यांच्या मनात काय होती खतखती. तर असं वाटतंय उगच गेलो, चूक झाली जाऊन माती खाल्ली. काय ती म्हणतात की दृष्टीआड सृष्टी असलेलं बरं असते. कवा कवा काही गोष्टी आपल्याला न कळलेल्याच बऱ्या असतात. गेलो ते चुकीचं झालं असं वाटतंय. हे बघ बा, माग काय झालं, कोण काय बोललं, आता याचा विचार करू नकस. हे समजा विसरून जा. अरे आता पुढं काय करायचं ते बघ की. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या पुढं. हे बघ बा, तिच्या पण मनाचा विचार कर. झालं गेलं विसरून जा आणि तिला घरला परत घेऊन ये. हा, म्हणते ते बरोबरच आहे म्हणा. झालं गेलं विसरूनच जायला पाहिजे. आता इथून पुढं काय चूक होता कामा नये एवढी काळजी घ्या. अधिपती राव बघा कसं काय जमतंय.